पूरमधून गंगापूर धरणातून 4000 क्युसेकने विसर्ग सुरू झालेला आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। विसर्ग वाढल्याने गोदावरी परिसरात पूर स्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे। काय लोकांचे बाईट बीट घ्यायचे काय पूर बघण्यासाठी आलेले धरणातून गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे। आपण बघू शकतो एका गोदावरी नदीला पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। गोदावरी नदीकाठी अनेक जे छोटे मोठे मंदिर आहे ते पाण्याखाली गेलेले आहे। गंगापूर धरणातून दुपारी 3 वाजेपर्यंत 1000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता, तर आता हा विसर्ग वाढून जवळपास 4000 क्युसेक इतका करण्यात आलेला आहे। त्यामुळे गोदाकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। एकूणच 3 दिवसापासून नाशिक शहरात पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे गंगापूर धरण हे 80% भरलेलं आहे। त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये करण्यात येत आहे। आपण बघू शकतो की आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि गोदावरीला